आपल्यासोबत रवी राणा आहे, पण त्यांच्याशी बोलूया. काय सांगा भाऊ, 33,000 मतांनी आघाडीवर आहे तुम्ही. बिलकुल हा भगवा आणि निळ्या वादळाचा विजय आहे. भगवा निळ्या वादळाचा विजय, जनतेची केलेली कामं, जनसंपर्क आणि जनसेवक म्हणून ज्या पद्धतीने मी काम करत आलो आहे आणि संपूर्ण भगवा आणि निळ्या वादळाचा विजय झालेला आहे. आणि मोठी चपकार हे बच्चू कडूला, खऱ्या अर्थानं जे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात उतरले होते, ज्यांनी लोकसभेचा पराभव शूटपणाने अहंकाराने नवनीतरावाचा पराभव केला, त्याचा हिशोब अमरावतीच्या जनतेने केला. अमरावती जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे आहेत. बिलकुल 6च्या 6 निवडून येणार आहे, प्रचंड बहुमताने येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माजी खासदार नवनीत राणा, डॉक्टर अनिल बोंडे, सगळ्यांनी जी मेहनत केली आणि युवा स्वाभिमान पार्टी आणि भाजप या संयुक्त महायुतीमुळे हा विजय झालेला आहे. महायुतीच्या 200 पारचा आकडा गाठलेला आहे, म्हणजे समोर आहे आघाडीवर जवळपास 200 जागा. मला असं वाटते 40 ते 50च्या अंदर महाविकास आघाडी गुंडाळल्या जाईल. मुख्यमंत्री कोण होईल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतील, त्यात काही शंका नाही आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होतील. लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला? बिलकुल लाडकी बहिणीचा एकतर्फा फायदा झालेला आहे. लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीला 2100चे 3,000 रुपये गव्हर्नमेंट स्थापित झाल्याबरोबर करायला लावू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.